आज समाजामध्ये आंबेडकरवादी आणि मनवादी क्रांती आणि प्रतिक्रांतीवाद्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे। फरक एवढा आहे की ब्राह्मणवादी मनवादी ब्राह्मण समोर येऊन लढत नाही, तर त्या ब्राह्मणवाद्यांचे हिंदुत्ववाद्यांचे RSS वाल्यांचे पाळलेले दलाल चमचे आणि भडवे येऊन समोर लढतात, गुलाम लढतात आणि देश समाजाला धर्माच्या नावाखाली स्वतःच्या स्वार्थापोटी प्रस्थापिताच्या दावणीला बांधण्याचं काम करतात। धर्माच्या हिंदुत्ववाद्यांच्या हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीच्या जाळ्यात अंधारात ढकलण्याचं काम करतात असे दलाल, असे चमचे आणि दुसऱ्या बाजूला मातंग समाजाचं प्रबोधन करणारे यांच्यामध्ये आज जोरदार संघर्ष सुरू आहे। वार प्रतिवार सुरू आहे। सोशल मीडियामध्ये जर मी रोज पाहतोय, व्हॉट्सअप पाहतोय, यूट्यूब चॅनेल पाहतोय, फेसबुक पाहतोय आणि सर्व सोशल मीडियामध्ये ह्या दलाल, प्रस्थापिताचे दलाल आणि समाजाचे खरे लाल यांच्यामध्ये वार प्रतिवार जोरदार सुरू आहे। आणि माझ्या बाबतीत तर म्हटलं तर मला तर ह्या प्रस्थापिताच्या RSS समरसता मंच भाजपच्या हिंदुत्ववाद्यांच्या दलालांनी तर प्रचंड मला चोबाजूने घेरलेला आहे। मातंग समाजातील प्रस्थापितांचे दलाल आणि चमच्यांनी तर मला सर्व बाजूने घेरलेला आहे, परंतु या दलालांना मी एकटाच सर्वांना पुरून उरलो आहे आणि पुढे सुद्धा पुरून उरणार आहे। मला तर जसं संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवांना मोगलांच्या घोड्यामध्ये मोगलांची घोडे जर पाणी पिताना असं म्हणतात की त्या पाण्यामध्ये त्यांना संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव दिसत होते, तसं प्रबुद्ध साठे यांच्यावर टीका केल्याशिवाय या दलालांना अन्न सुद्धा गोड लागत नाही। या हिंदुत्ववाद्यांच्या RSSच्या समरसता मंच आणि भाजपच्या दलाल आणि चमच्यांना जेवताना त्यांच्या ताटामध्ये त्यांच्या पाण्यामध्ये सुद्धा प्रबुद्ध साठे दिसतो आणि म्हणूनच ते मला खालच्या पातळीवरती टीका करतात। समोर येऊन ब्राह्मण लढत नाही व त्यांची हिंमत नाही। आमच्या मातंग समाजातीलच काय दलाल पैदा केलेत आणि त्यांना ताकद देऊन त्यांच्या माध्यमातून मातंग समाजाचं वाटोळ करण्याचं काम आज जोरदार सुरू आहे। मातंग समाजाला पुन्हा हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामीत जकडून ठेवण्याचं कटकारस्थान आणि षडयंत्र फार मोठं समाजामध्ये सध्या शिजत आहे। हे मी डोळ्यानं पाहतोय, म्हणून त्यांचं मी वाबाड बनून यांच्या विरोधात मी लढतो आहे। आणि हे जे प्रस्थापितांचे दलाल आहेत ना, हे चमचे आहेत, ह्यांनी आपलं दुकान चालवण्यासाठी समाजामध्ये आंबेडकरी चळवळ परिवर्तनाची चळवळच वाढू देत नाही। समाज शहाणाच होऊ नये, चळवळीच्या परिवर्तनवादी लोकांना, आंबेडकरवादी लोकांना आणि चळवळीला मागवाड्यातले दरवाजे कसे बंद होतील याच्यासाठी हे प्रस्थापिताचे दलाल सतत प्रयत्न करतात आणि सक्रिय करतात। मनवाद्यांच्या निधीवरती, पैशावरती, दलालीवरती पोसलेले हे दलाल नेत्याने परिवर्तनाची चळवळच मातंग समाजामध्ये वाढू नये, बौद्ध आणि मातंगामध्ये सतत तेढ निर्माण व्हावा, सतत द्वेष निर्माण व्हावा याच्यासाठी यांनी प्रस्थापिताची सुपारी घेऊन ते काम करतात। आणि आज मातंग समाजामध्ये पाहिले तर हिंदुत्ववाद्यांचे, समरसता मंचचे आणि RSSचे, भाजपच्या दलालांच्या संघटनेचे फौज आणि दुकान संपूर्ण मातंग समाजामध्ये थाटलेले आहेत आणि त्यांना मातंग समाजाचा बुद्धिभेद, मातंग समाजाची फसवणूक, मातंग समाजाची दिशाभूल करण्याचं काम या दलालाच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात मागवड्यामध्ये सुरू आहे। हे सारं उघड्या डोळ्याने पाहत असताना मातंग समाजातील जे आंबेडकरवादी विचारवंत आहेत, जे परिवर्तनवादी विचारवंत नेते, वक्ते, साहित्यिक, लेखक जे काय आहेत का नाही, ते उघड्या डोळ्यानं मातंग समाजाची होणारी बौद्धिक लूट, मानसिक लूट,
फसवणूक ही उघड्या डोळ्यानं पाहतात. RSS वाले आणि समरसता मंचच्या दलालांनी मांगोड्याचं वाटोळ करण्याचं काम सुरू असताना हे मातंग समाजातील आंबेडकरवादी परिवर्तनवादी विचारवंत वक्ते नेते हे उघड्या डोळ्यानं पाहतात. त्याच्यावरती कोणतीही क्रिया प्रतिक्रिया देत नाही, ऍक्शन करत नाही, क्रियात्मक ऍक्शन करत नाही, का समाजाच्या फिल्लवरती जाऊन लढण्याचं भिडण्याचं धाडस करत नाही. कारण ह्या दलालांचा रोष पत्करावा लागेल, दलालांचा चमच्याच्या टीका टिप्पणीला सामोरं जावं लागेल, समाजाच्या अज्ञानाचा रोष पत्करावा लागेल. याला घाबरून मातंग समाजातील जे प्रस्थापित विचारवंत आहेत, जे लेख साहित्यिक आहेत, जे नेते आणि वक्ते आहेत, ते काहीच बोलत नाही. हे सोशल मीडियामध्ये सुराई उलट्या समाजात जे चाललं आहे, वाईट चालू आहे, समाजाची दिशाभूल चालू आहे, समाजाची फसवणूक चालू आहे, तरी सुद्धा हे मातंग समाजातील प्रस्थापित विचारवंत हे काहीही बोलायला तयार नाही. आणि जे भिडतात, जे लढतात, त्यांनाही सपोर्ट करत नाही, त्यांच्याही पाठीमागे उभा राहत नाही. एका शब्दाची, एका वळी, एका शब्दानं त्यांना पाठिंबा व्यक्त करता येणार नाही. हे काय हिंदुत्ववादी ज्या वेळेला आंबेडकरवादी परिवर्तनवाद्यांची पोस्ट पडतात, व्हिडिओ पडतो, त्यावेळेला हिंदुत्ववादी भाजप, RSS आणि प्रस्थापिताचे गुलाम आणि कम्युनिस्टवादी एकत्र येऊन हातात हात देऊन आंबेडकरवाद्यांना टार्गेट करतात. मातंग समाजातील परिवर्तनवाद्यांना, आंबेडकरवादी लोकांना टार्गेट करतात, खालच्या पातळीवर शिव्या देतात, बदनामी करतात. आणि हे विचारवंत नुसते पाहतात, त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया सपोर्ट बी करत नाही, काय मुख गळून नुसतं गबडतात. कातडी बचाव विचारवंत काय कामाचा? कातडी बचाव विचारवंतांनी आता वागता हा बिनकामाचा आहे. आणि म्हणून मला नाईलाजानं म्हणावं असं वाटतं, प्रस्थापिताच्या दलाल आणि गुलामापेक्षा पळपुटे आणि वांज विचारवंत नेते वक्तेच समाजाला अधिक घातक आहेत. हेच म्हणेल मी. काय? प्रस्थापिताच्या गुलामापेक्षा, प्रस्थापिताच्या गुलाम आणि दलालापेक्षा पळपुटे आणि वांज विचारवंत वक्ते आणि नेते हे बिनकामाचे आणि समाजाला अधिक घातक आहे, असं नाईलाजानं म्हणावं असं वाटतं. माफ करा, मला जे वास्तव आहे ते बोलावं असं वाटतं. मातंग समाजामध्ये प्रचंड ताकदीचे विचारवंत आणि वक्ते आहे. प्रस्थापिताला फाडून खाण्याची ताकद असणारं वक्तव्य आणि भाष्य करणारी मातंग समाजामध्ये वक्ते, नेते आणि विचारवंत आहे. आणि तरी त्यांच्या डोळ्यासमोर ही एवढी विचारवंत असताना सुद्धा, आंबेडकरवादी विचारवंताची फौज आहे मातंग समाजामध्ये, तरी सुद्धा प्रस्थापितांच्या दलालाचा प्रभाव मांगवड्यामध्ये वाढत आहे, मातंग समाजाने वाढत आहे. आणि ते लोक मातंग समाजाची दिशाभूल आणि बुद्धिभेद करून समाजाचं नुकसान आणि वाटोळ करत आहे. तरी सुद्धा तुम्ही तो आंधळं मुखानं भैरं होऊन डोळं झाकून ग बसताय. आंधळं मुखाने भैरं झाला तुम्ही, त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही. अरे बाबांनो, नुसता प्रासंगिकरित्या एखादी जयंती, स्मृती दिन आणि एखादा प्रासंगिक कार्यक्रमाला परिसंवाद घेणं, व्याख्यान घेणं, विविध कार्यक्रम भरवणं म्हणजेच चळवळ नाही. तर त्या परिवर्तनवादी विचारानं समाजाच्या फिल्डवरती जाऊन, समाजाच्या मैदानात जाऊन तशा प्रकारचा माणूस तयार करणं, त्या परिवर्तनवादी विचारानं माणूस आणि समाज तयार करणं, आणि यासाठी समाजाच्या फिल्डवरती लढणं, भिडणं, काम करणं म्हणजे चळवळ आहे. हो, नुसतं तुम्ही स्टेजवर भाषणं केली, स्टेजवर लय टाळ्या घेणारी भाषण, टाळ्यासाठी भाषणं करायची, खतरनाक गाडी मनवाद्यांना, हिंदुत्ववाद्यांना झाल भाषणं, ब्राह्मणवाद्यावर टीका करण्याची झाल भाषणं करायची, विचारवंतांनी ते भाषणं करायची, वक्त्याने भाषणं करायची. आणि प्रस्थापितांच्या दलालाच्या विरोधात लढताना लढायचं म्हणलं का घरात कोंडून स्वतःला घ्यायचं, कातडी बचावाचं धोरण स्वीकारायचं, हे काही कामाचं नाही. तुम्ही फक्त कार्यक्रमापुरता वागता, तुम्ही फक्त कार्यक्रमापुरता कार्यकर्ता, नेता आणि विचारवंत, लेखक, व्याख्यान, परिसंवाद आणि इतर कार्यक्रमापुरतच राहाल. समाजात भिडणं खरं खरंच आहे, लक्षात घ्या. वक्ता क्रांती करत नाही,
विचारवंत क्रांती करत नाही, लेखक साहित्य क्रांती करत नाही आणि नेता सुद्धा क्रांती करत नाही, तर नेत्यामधला, वक्त्यामधला, विचारवंतामधला कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता सक्रिय करणं, त्याला लढवई बनवणं, तेव्हा क्रांती होते, तेव्हा परिवर्तनाची चळवळ हे गतिमान होते. हे लक्षात घेऊन तर तुम्ही या आता प्रस्थापिता मातंग समाजामध्येच नव्हे तर बहुजन समाजात वाढलेल्या प्रस्थापितांचे जाळं हे उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही मैदानात येऊन तुम्हाला लढावं लागेल. मी मात्र प्रबुद्धसाठी आणि लढायला सुरुवात केलेली आहे. मी मात्र मातंग समाजाचं वाटोळ कधीच होऊ देणार नाही. माझ्या डोळ्या देखत आणि मी जिवंत असेपर्यंत प्रस्थापितांच्या RSSच्या दलालापासून मातंग समाजाची सुटका केल्याशिवाय हा प्रबुद्धसाठी कधीच शांत बसणार नाही. माझ्या विरोधात कितीही बोंबला आणि विरोध करा आणि टीका करा, कितीही माझी बदनामी करा, पण तुमच्या दलालानो, प्रस्थापिताच्या चमच्यानं तुम्हाला मांगवाड्यामधून हाकलून दिल्याशिवाय, तुमची पाळमुळं उकडून काढल्याशिवाय हा प्रबुद्धसाठी कधीच स्वस्त शांत बसणार नाही. खरं तर समाजाची सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल? हे प्रस्थापितांची, दलालांची, चमच्यांचं जाळं समाजामध्ये वाढलं आहे, ही समस्याच नाही, तर सज्जन, बुद्धिवादी आणि सज्जन आणि परिवर्तनवादी, आंबेडकरवादी लोकांची निष्क्रियता आणि कातडी बचाव धोरण ही समाजाची सगळ्यात मोठी समस्या आहे. काय म्हणतोय मी? मातंग समाजामधील बुद्धिजीवी वर्ग, सज्जन आणि बुद्धिजीवी वर्ग, परिवर्तनवादी वर्ग आणि आंबेडकरवादी लोकांचा निष्क्रियपणा आणि कातडी बचाव धोरण समोर समाजाचं वाटोळ होत असताना सुद्धा मूग गिळून ग बसणं, जे लढतात त्यांच्या पाठीमागं न उभं राहणं, ही खरी समाजाची समस्या आहे. म्हणून मी म्हटलं होतं मगाशी, प्रस्थापितांच्या गुलाम आणि दलालापेक्षा पळपुटे आणि वांज विचारवंत नेते आणि वक्तेच समाजाला घातक आहे, समाजाची खरी समस्या आहे. पण आज मला आशावाद वाटतोय, आज मला आशावाद वाटतोय की आता मी सोशल मीडियामध्ये पाहतोय, मातंग समाजातील आंबेडकरवादी, परिवर्तनवादी तरुण आता प्रस्थापिताच्या गुलामांची वाभाडी काढत आहे, मातंग समाजाचं प्रबोधन करत आहे. RSS आणि समरसता मंच भाजपच्या हिंदुत्ववाद्यांच्या दलालांच्या विरोधात मातंग समाजातील आता परिवर्तनवादी, आंबेडकरवादी तरुण मोठ्या जोमानं भिडत आहे, लढत आहे, त्यांचं बौद्धिक वाभाड काढत आहे, वैचारिक पातळीवर त्यांचा पराभव करून मातंग समाजाचं प्रबोधन करत आहे. हे मी सोशल मीडियामध्ये आणि समाजामध्ये चाललेलं परिवर्तन, हे मी चाललेली चळवळ ही मी पाहतोय. आणि म्हणून मी सकारात्मक आणि आशावादी आहे की आता मातंग समाजातील आंबेडकरवादी, परिवर्तनवादी तरुण हेच मातंग समाजाचं भवितव्य आहे. काय? मातंग समाजातील आंबेडकरवादी, परिवर्तनवादी तरुण हे मातंग समाजाचं भवितव्य आहे, आशावाद आहे. त्या तरुणांना ह्या प्रबुद्ध साठ्यांचा सदैव पाठिंबा असेल. या तरुणांच्या पाठीमागं उभा राहण्याचं तर धाडस ह्या विचारवंतांनी दाखवावं, नेत्यांनी, वक्त्यांनी. तुम्हाला लढता येत नसेल ना, अरे जे लढतात त्यांच्या तर पाठीमागं उभा राहावा. आणि म्हणून मातंग समाजातील आंबेडकरवादी, परिवर्तनवादी तरुणाच्या पाठीमागं मी प्रबुद्ध साठे हे सदैव खंबीरपणे पाठीमागं राहील. अरे तुम्हीच आता मातंग समाजाचं भवितव्य आहे. मातंग समाजातील आंबेडकरवादी आणि परिवर्तनवादी तरुणच, मातंग समाजातील आंबेडकरवादी, परिवर्तनवादी तरुणच मातंग समाजाचं भवितव्य आहे. ते तरुणांनीच आता मातंग समाजाचं नेतृत्व करावं, यासाठी तर प्रबुद्ध साठे काम करतोय. आणि म्हणून आता मातंग समाजातील जे परिवर्तनवादी, आंबेडकरवादी, विचारवंत, वक्ते, नेते आहेत, त्या सर्वांनी जर एकत्र येऊन सांघिकपणे यांचा मुकाबला केला तर प्रस्थापितांच्या गुलाम आणि दलालांचं जाळं मुळासहित उकडून फेकल्याशिवाय आपण राहणार नाही, एवढी ताकद आहे. आता बाबांनो, वाय करा ना. आता आंबुजवाय म्हणतो ना आपण,
ते प्रस्थापिताचे दलाल चमचे प्रस्थापिताच्या गुलामगिरीत मातंग समाजाला ढकलण्यासाठी ते मांगवाड्यात येऊन आम्ही मातंग समाजाचे नेते म्हणतो मांगालाच वाई करायला लागला तुम्ही. हे प्रस्थापिताच्या हिंदुत्ववाद्यांचे आर्यचे दलाल मांगवाड्यात येऊन स्वतःच्या स्वार्थापोटी तुम्ही मांगालाच वाई करायला लागला. म्हणून आता ही वाय बंद झाली पाहिजे. मातंग समाजामध्ये परिवर्तनाची चळवळ उभं राहावी याच्यासाठी गुपचूप पाठिंबा द्या. तिथं वाय करा की तुमचं त्या ठिकाणी स्वागत आहे. समाज मांगाचे वाटोळ करणारे वाय नको, मांगाचं चांगलं करणारं वाय करा. कुठंही जावा पण संपानी समाजाच्या वाप्यात येऊया याच्यासाठी जर वाय केली तर तरी सुद्धा त्याचं मी स्वागत करतोय. पण प्रस्थापितांची गुलाम आणि चमचेगिरी करून मांगवाड्याचं जर वाटोळच करत असाल तर प्रबुद्ध साठे तेवढ्या ताकदीनं तुमच्या बरोबर लढायला आज तयार आहे. अज्ञानापोटी शत्रू मित्र कोण, खरं काय खोटं काय, चांगलं काय वाईट काय, कोण आपला कोण परका हे जरी समजू शकला नसला तरी आज मातंग समाजामध्ये परिवर्तनाची सुप्त लाट आहे, लावारस तयार होत आहे. आणि म्हणून बाबांनो कोणत्याही भाजपमध्ये गेला, RSS मध्ये असला, हिंदुत्ववाद्याच्या कळपात असला, शत्रूच्या कळपात गोट्यात असला आणि जातीनं तो मांगाचा असला म्हणजे तो आपला तो आपला कधीच असू शकत नाही. तो आपला कधीच जो विचारानं आपला आहे, जो हिताचा आपला आहे तो आपला. शत्रूच्या गोट्यात आपल्या रक्ताचा असला, जातीचा असला तो आपला कधीच होऊ शकत नाही. अरे प्रस्थापित पक्षाचा आमदार झाला तर तो पक्षाचा ऐकील, तो मालकाचा ऐकील, तो समाजाचं नाही रे बाबांनो ऐकायचं. म्हणून प्रस्थापितांच्या दलाल आणि चमचे आणि भडव्या नेत्यांच्या माग धावून मातंग समाजाचं वाटोळ करू नका, एवढंच आव्हान आहे. जर कराल तर प्रबुद्ध साठे यांच्याच बरोबर आज मातंग समाजामध्ये जे तरुणांची परिवर्तन आणि आंबेडकरवादी तरुणाची फौज तयार झालेली आहे त्या फौजेसमोर तुमचा टिकाव लागणार नाही, एवढंही नम्र आव्हान तुम्हाला करतो आहे.